नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण रिव्हिजन ठेवलेले आहे, जेणेकरून हे सर्व प्रश्न तुमचे तोंडपाठ होऊन जातील। या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतोय बघा। पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते? या ठिकाणी प्रश्न काय आहे, कोण सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, असा हा प्रश्न आहे। मित्रांनो, कोण होते? तर बघा, उत्तर येत असेल तर कमेंट करत चला, जेणेकरून ही उत्तरे तुम्हाला आयुष्यभर तोंडपाठ होऊन जातील। तर या ठिकाणी मित्रांनो, वसंतराव नाईक, पर्याय क्रमांक डी, वसंतराव नाईक हे बघा महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत आतापर्यंत। ठीक आहे, वसंतराव नाईक नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो। कार्यकाळ विचारला यांचा, तर बघा 1962 ते 1975, ठीक आहे, 1962 ते 75 अशा प्रकारचा यांचा कार्यकाल आहे। ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे वसंतराव नाईक। मित्रांनो, आता प्रश्न विचारला जातो बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर बघा, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960ला झालेली होती। ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न विचारलेला आहे आधी बघा, महाराष्ट्राचे सर्वात तरुण वयामध्ये झालेले मुख्यमंत्री कोण? तर बघा, शरद पवार हे सर्वात तरुण वयामध्ये झालेले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे बघा, वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत। ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नांची आपण जे काही फॅक्ट जाणून घेतोय त्याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत पोलीस भरतीमध्ये, तेच फॅक्ट आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन आहे ती पाहायची आहे, जेणेकरून तुमची ती रिव्हिजन कम परीक्षा असेल। ठीक आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेची, ठीक आहे, किती आहे? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 78, पर्याय क्रमांक सी 78 हे योग्य उत्तर असणार आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 एवढी आहे। ठीक आहे, विधानसभेची जर विचारली तर 288। ओके, त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली? महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांना माहीत असेल, उत्तर कमेंट करायचं आहे बघा। भारतातील पहिली प्रवासी रेल्वे ही ठाणे, मुंबई ठाणे या दरम्यान धावलेली आहे। ठीक आहे, मुंबई विटी व्हिक्टोरिया टर्मिनस त्या काळचे, ठीक आहे, आताचे CSMT, तर त्या ठिकाणून बघा ठाणे इथपर्यंत धावली होती। एकूण किती अंतर होते बघा, 34 अंतरावर देखील प्रश्न विचारलेला आहे। 34 किलोमीटर एवढं अंतर त्या रेल्वेनं कापलं होतं। ठीक आहे, मुंबई ते ठाणे धावली होती। आता कधी धावली होती ते पण विचारलेलं आहे। पहिली रेल्वे केव्हा धावली? 1853ला धावली। कुठून कुठे धावली? मुंबई ते ठाणे धावली। किती किलोमीटर धावली? 34 किलोमीटर धावली। ठीक आहे, तर मित्रांनो, या रेल्वेला बघा 3 इंजिन होते। ते 3 इंजिन लक्षात ठेवायचे आहेत, साहिब, सिंध आणि सुलतान। साहिब, सिंध आणि सुलतान हे 3 इंजिन होते। ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो किती इंजिन होते, तर 3, आणि नावं विचारली तर साहेब, सिंध, सुलतान। ठीक आहे, तर आपण जे काही पहिल्या रेल्वेवर जेवढे प्रश्न विचारले जातात ते सर्व या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत? म्हणजेच ठाणे जिल्ह्याला लागून इतर किती जिल्हे आहेत? तर बघा 6 जिल्हे आहेत एकूण। पर्याय क्रमांक डी 6 जिल्हे आहेत। मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणचे बघा, त्या जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे, त्या जिल्ह्यातील महानगरपालिका, त्यानंतर बघा त्या जिल्ह्यामध्ये असलेले तालुके, सर्वात दक्षिणेकडील, सर्वात उत्तरेकडील, पूर्वेकडील, पश्चिमेकडील हे सर्व तालुके आणि विशेष माहिती घेऊन ठेवायची आहे। त्यावर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 7-8 प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत, जिल्हा स्पेशल। ठीक आहे, त्यामुळे सांगतोय। तर बघा, ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत एकूण 6 जिल्हे आहेत। कोणकोणते आहेत बघा, पश्चिमेला मुंबई, उत्तरेला पालघर, पूर्वेला नगर व नाशिक, दक्षिणेला रायगड व पुणे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? अति महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कोणता होता बघा मित्रांनो, तर हेनरी ऑक्झिंटन। पर्याय क्रमांक डी हेनरी ऑक्झिंटन हा जो वकील आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित होता। ठीक आहे, आता हेनरी ऑक्झिंटन याच्यावर प्रश्न रिलेटेड कोणता विचारला तो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? 6 जून 1674, 6 जून 1674ला
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यानंतर प्रश्न विचारला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झालेला आहे? तर रायगड. नाव लक्षात ठेवायचं आहे, रायगड. ठीक आहे. कोणी केला? गागा भट्ट यांनी केलेला आहे, गागा भट्ट. ठीक आहे. एक प्रश्न विचारण्यात आले होता बघा, अष्टप्रधान मंडळाची नेमणूक कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर चुकवले होतं बघा. अष्टप्रधान मंत्रिमंडळ जे होतं शिवरायांचं ते बघा 1674ला राज्याभिषेकाच्या दिवशीच नेमण्यात आलं होतं. त्यामुळे 1674 हे वर्ष लक्षात ठेवा. याच वर्षी आणि 6 जून याच दिवशी अष्टप्रधान मंत्रिमंडळ नेमण्यात आलं होतं. आपलं मूळ उत्तर काय आहे? हेनरी ऑक्झिंग्टन हा वकील शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित होता. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड जे काय प्रश्न विचारले जातात ते आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश डॅश हे पहिले वर्तमानपत्र सुरू केले. मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणते? हे देखील सेपरेट प्रश्न विचारला जातो. तर दर्पण. नाव लक्षात ठेवायचं आहे, दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं मराठीतील पहिलं वर्तमानपत्र आहे. ठीक आहे. दर्पण कधी सुरू केलं याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 6 जानेवारी 1832 वर्ष लक्षात ठेवा. 1832ला दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे मित्रांनो. दिग्दर्शन, ज्ञानोदय आणि दीनबंधू हे कोणी सुरू केले? मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल तुमचा अभ्यास किती झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे? आता मित्रांनो सर्वांना माहीत असेल 18 वर्षे एवढी आहे. पर्याय क्रमांक बी 18 वर्षे एवढी आहे. 2023च्या भरतीला विचारलेला हा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, या आधी वय किती होतं? तर बघा 21 वर्ष एवढं होतं. आता आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतातील मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं? तर बघा 61वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची आहे. 61वी घटना दुरुस्ती करून भारतीय मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे एवढं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रिव्हिजन पण बघा, जेणेकरून हे प्रश्न तुमचे तोंडपाठ होऊन जातील. पुढील प्रश्न आहे, निळा लिटमस आम्लारीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात काय फरक पडेल? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, रंग निळाच राहील किंवा कोणताही फरक पडणार नाही. ठीक आहे. निळा लिटमस आम्लारीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याचा रंग निळाच राहील. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी वली पर्वत कोणता? आता वली पर्वत कोणता या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक बी आपल्या भारतातील किंवा जो काही हिमालय पर्वत आहे तो वली पर्वत म्हणून गणला जातो. ठीक आहे. वली पर्वत हिमालय नाव लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथील कामकाज कोण पाहते? म्हणजेच गावांचा विकास चालू आहे आणि शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. अशा प्रकारे जे काही गाव असतं तेथील कामकाज कोण पाहते? तर मित्रांनो या ठिकाणी कामकाज बघा नगरपंचायत पाहत असते. नगरपंचायत. मित्रांनो ही जी गावे असतात ती पूर्णपणे ग्रामीण नाही व पूर्णपणे शहरी नाही, म्हणजे गावही नाही आणि शहरी नाही, मधल्या टप्प्यामध्ये असतात. अशा प्रकारचा जो काही कार्यभार असतो तिथला तो नगरपंचायतीद्वारे चालवला जातो. ठीक आहे. आता प्रश्न एक विचारला जाईल बघा, महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत? तर दापोली नाव लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत दापोली ही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन कोणी केलेली आहे? बऱ्याच वेळेला प्रश्न रिपीट होत असतो. तर वी.रा. शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी देखील या ठिकाणी विचारलं जातं, महर्षी शिंदे. ठीक आहे. तरी तेच उत्तर असणार आहे. तर महर्षी वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. वर्ष विचारलं जाऊ शकते कधी केली, तर 1906ला केलेली आहे. ठीक आहे. 1906ला महर्षी वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती केली? शेड्यूल कास्ट फेडरेशन. ठीक आहे. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली एक संस्था विचारली जाते नेहमी, बॉम्बे हँडमिल असोसिएशन. ठीक आहे. बॉम्बे हँडमिल असोसिएशन ही जी संस्था आहे ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली. महात्मा फुलेंची तुम्हाला सर्वांना माहीत असेल, सत्यशोधक समाज 1873ला सुरू केलेली संस्था आहे. बऱ्याच पेपरला
दरवर्षी जवळपास प्रत्येक भरतीमध्ये सत्यशोधक समाज हा प्रश्न विचारला जातो. महात्मा फुले यांनी स्थापना केलेली 1873ला. त्यानंतरचा प्रश्न आहे 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये. ठीक आहे, प्रश्न वर्ष जे काय आहे ते नीट वाचायचं आहे 1802 मध्ये. तर मित्रांनो दुसरा बाजीराव या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे. कोणत्या? वसईच्या तहाने. ठीक आहे, वसईचा तह करून. तर मित्रांनो एक प्रश्न विचारला जातो, तैनाती फौजेची जी काही पद्धत आहे ती कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्ली. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लॉर्ड वेलस्ली याने सुरू केलेली आहे. कधी? तर बघा 1798ला तैनाती फौजेची पद्धत सुरू करण्यात आली लॉर्ड वेलस्लीद्वारे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे दुसरा बाजीराव याने 1802 मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश डॅश यांच्यामध्ये 3 युद्ध झाले, त्यांना कर्नाटक युद्ध म्हणून देखील ओळखलं जातं. तर भारतीय व्यापारी स्पर्धेमध्ये कोणामध्ये 3 युद्ध झाले? तर बघा इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाले, यांना कर्नाटक युद्ध देखील म्हटलं जातं. तर बघा मित्रांनो इंग्रज व फ्रेंच हे योग्य उत्तर आहे. आता युद्ध कधी झाले ते पण लक्षात ठेवा. या ठिकाणी पहिलं जे काही झालेलं आहे ते 1746 ते 48. 1746 ते 48 पहिलं झालेलं आहे. त्यानंतर बघा 1749 ते 54 दुसरं झालेलं आहे. त्यानंतर बघा 1756 ते 63 हे तिसरं झालेलं आहे. ठीक आहे, ही 3 युद्ध लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? भारतीय निवडणूक आयोगाची. ठीक आहे, तर मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची जी काही निर्मिती आहे ती कलम 324 या कलमानुसार होते. कलम 324 कशाशी संबंधित आहे? भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? मला कमेंट करून सांगा. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? कमेंट करून सांगायचं आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत? राजीव कुमार हे आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो 315 कलम कशाशी संबंधित आहे? MPSC UPSC आयोगाशी संबंधित आहे. कलम 368 कशाशी संबंधित आहे? तर राज्यघटनेमधील घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. कलम 356 हे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. आपलं मूळ उत्तर आहे कलम 324. ठीक आहे, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती. एक प्रश्न याच्याशी रिलेटेड विचारला जातो, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये केली जाते? तर बघा 80 या ठिकाणी 280 कलम 280 नुसार बघा भारतीय निवडणूक आयोगाची वित्तीय आयोगाची स्थापना केली जाते. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे? तर पर्याय क्रमांक आहे केरळ हे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य बनलेले आहे. तर मित्रांनो आता अलीकडेच बघा भारतातील पहिला AI शिक्षक आयरिस नाव आहे बघा. भारतातील पहिला AI शिक्षक आयरिस हा देखील केरळमधील आहे. ठीक आहे, केरळच्या तिरुवनंतपुरम येथील शाळेमधील हा शिक्षक आहे. आयरिस नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? तर या ठिकाणी बघा ग्रॅफाइट हा जो अधातू आहे तो विजेचा उत्तम सुवाहक आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत स्पष्टीकरण सहित. आता पटकन यांची रिव्हिजन मारून घेऊया. ही रिव्हिजन तुमची एक प्रकारची परीक्षा आहे असं समजून चला. तर याद्वारे हे सर्व प्रश्न तुमचे तोंडपाठ होऊन जातील. तर या ठिकाणी मित्रांनो मी जसा प्रश्न वाचेन तसं तुम्ही उत्तर गेस करायचं या ठिकाणी. तर बघा प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D वसंतराव नाईक. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C 78. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A मुंबई ठाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत? पर्याय क्रमांक D 6 योग्य उत्तर आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हेनरी ऑक्झिंग्टन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश डॅश हे पहिले वर्तमानपत्र सुरू केले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दर्पण. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 18 वर्ष. पुढील प्रश्न आहे, निळा लिटमस आम्लारीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात काय फरक पडेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रंग निळाच राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी वली पर्वत कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमालय. त्यानंतरचा प्रश्न आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथील कामकाज कोण पाहते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नगरपंचायत. पुढील प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वीरा शिंदे. पुढील प्रश्न आहे, 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दुसरा बाजीराव. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश डॅश यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. त्यांना कर्नाटक युद्ध म्हणून देखील ओळखले जाते. कोणामध्ये झाली? पर्याय क्रमांक ए, इंग्रज व फ्रेंच. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 324. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? डिजिटल बँकिंग या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ग्रॅफाइट. तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न आता तुमचे तोंडपाठ झालेले आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज 5 वाजता आपला व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि मित्रांशी या व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.